Hello friends, welcome to Yashodeep IAS Academy's official YouTube channel. Myself Vaishali आणि आज आपण बघणार आहे प्लांट अँड ॲनिमल क्लासिफिकेशनचं चौथं लेक्चर, ज्याच्यामध्ये आपण बघणार आहे कॉर्डेट्स. कॉर्डेट्स म्हणजेच समपृष्ठ रज्जू, जे आपण आधी बघितलेलं आहे की ज्यांना पाठीचा कणा असतो ते आहे समपृष्ठ रज्जू, कॉर्डेट्स. आता कॉर्डेट्सचं क्लासिफिकेशन बघायचं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये वेगवेगळे क्लासेस आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक विथ देअर एक्झाम्पल्स वी आर गोइंग टू सी. तर कॉर्डेट्स हे दोन भागामध्ये विभागलेले आहेत, प्रो कॉर्डेट्स आणि दुसरा आहे कॉर्डेटा. आता प्रो कॉर्डेट्स मध्ये कुठले ॲनिमल्स येतात आणि कुठला सब फायलम येतात दॅट वी आर गोइंग टू सी. प्रो कॉर्डेट इज हॅव्हिंग टू सब क्लासेस, दॅट इज युरोकॉर्डेटा अँड सेफॅलोकॉर्डेटा. युरोकॉर्डेटा अँड सेफॅलोकॉर्डेटा. आता युरोकॉर्डेटा आणि सेफॅलोकॉर्डेटा या दोघांना लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला एक ट्रिक आहे. युरो म्हणजे ज्यांच्या टेलमध्ये म्हणजेच शेपटीमध्ये नोटोकॉर्ड असतो ते ॲनिमल्स बिलॉंग करतात युरोकॉर्डेट. ज्या ॲनिमल्सच्या टेलमध्ये म्हणजेच युरो रिजनमध्ये नोटोकॉर्ड असतो ते येतात युरोकॉर्डेटामध्ये. आणि सेफॅलोकॉर्डेटा याच्या हेड टू टेल म्हणजे पूर्ण डोक्यापासून तो शेवटपर्यंत नोटोकॉर्ड असतात ते ॲनिमल्स येतात सेफॅलोकॉर्डेटामध्ये. याच्या अजून आपण डिटेलमध्ये कॅरेक्टरिस्टिक बघणार आहे. कॉर्डेट्स डिवायडेड इंटू प्रो कॉर्डेट्स, कॉर्डेटा, अँड देन प्रो कॉर्डेट्स इज हॅव्हिंग टू सब क्लासेस, दॅट इज युरोकॉर्डेटा अँड सेफॅलोकॉर्डेटा. युरोकॉर्डेटा म्हणजे ज्या ॲनिमल्सच्या टेलमध्ये नोटोकॉर्ड असतो फक्त टेल रिजनमध्ये, आणि सेफॅलोकॉर्डेटा ज्यांच्या हेड टू टेल पूर्ण स्टार्टिंग टू एंडपर्यंत ज्या ॲनिमल्समध्ये नोटोकॉर्ड असतो त्यांना सेफॅलोकॉर्डेटा म्हणतात. आणि यामधला कॉर्डेटामध्ये पुन्हा सब फायलम येतो वर्टिब्रेट्स. याचं क्लासिफिकेशन इथे दिलेलं आहे आपण, वर्टिब्रेट्स. आता कॉर्डेटा आणि वर्टिब्रेट्स म्हणजे काय? कॉर्डेटा म्हणजे समपृष्ठ रज्जू. समपृष्ठ रज्जू म्हणजे ज्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड आहे, जो आपल्या ब्रेनमधून नर्व्स निघणारे आहे आणि स्पायनल कॉर्ड तयार करतो, तो आहे नोटोकॉर्ड. मग वर्टिब्रेट्स काय आहे? तर वर्टिब्रेट्स इथे आपण याचं क्लासिफिकेशन दिलेलं आहे. वर्टिब्रेट्स याला आपण मराठीत म्हणू पृष्ठवंशीय. पृष्ठवंशीय. आता यांच्यामध्ये वर्टिब्रल कॉलम म्हणजे पाठीचा कणा जो आहे तो असतो, तो बोनी असतो, जसा ह्युमन बीइंगमध्ये आहे. आपल्याला जर नॉर्मली लक्षात ठेवायचं आहे तर वर्टिब्रेट्स म्हणजे ह्युमन बीइंगचं उदाहरण. ज्यांना स्पायनल कॉर्ड आहे, वर्टिब्रल कॉलम म्हणजे मणक्यांमध्ये सुरक्षित असतो. तर याच्यामध्ये एक प्रश्न येऊन गेलेला आहे की ऑल कॉर्डेट्स आर नॉट वर्टिब्रेट्स, असा एक प्रश्न आहे. कॉर्डेट्स हे वर्टिब्रेट्स नसतात, कारण कॉर्डेट्समध्ये नोटोकॉर्ड असतो पण सगळ्याच कॉर्डेट्समध्ये वर्टिब्रल कॉलम हा नसतो. सगळ्याच कॉर्डेटमध्ये वर्टिब्रल कॉलम नसतो. वर्टिब्रा अगेन हॅव्हिंग टू सबग्रुप्स, ॲग्नॅथा अँड नॅटोस्टोमॅटा. ॲग्नॅथा म्हणजे ज्यांना जबडा नाही, जॉलेस. तर जॉलेस जो आहे किंवा यांना जबडे नाहीत. जबडे नाहीत. आणि त्याच्यामध्ये एक ग्रुप येतो सायक्लोस्टोमॅटा. सायक्लोस्टोमॅटा. नॅटोस्टोमॅटा ज्यांना जॉ आहेत किंवा जबडे आहेत, असे जे प्राणी आहेत ते येतात नॅटोस्टोमॅटा. जॉलेस आहे जे सायक्लोस्टोमॅटा आहे. आणि याच्यामध्ये अजून एक ग्रुप होता ऑस्ट्रॅकोडर्मी. ऑस्ट्रॅकोडर्मी हा आता एक्सटिंक्ट झाला. एक्सटिंक्ट म्हणजे नाहीसा झाला. पृथ्वीवर याच्या
ग्रुपमधले कुठल्याच प्राणी आता नाही आहेत. सायक्लोस्टोमॅटा आपण याचे पुन्हा वैशिष्ट्य आहे जे बघू. नायटोस्टोमॅटामध्ये पायसेस म्हणजे सगळ्या फिश येणार, जितक्याही फिश आहे खाऱ्या पाण्यात गोड्या पाण्यात राहणाऱ्या त्या सगळ्या येतील पायसेसमध्ये. त्याचे अजून 2 क्लासेस आहे, कॉन्ड्रिकायथस अँड ऑस्ट्रिकायथस. आता कॉन्ड्रिकायथस याच्यामध्ये बोनी अँड कार्टिलिजिनियस, ज्यांच्यामध्ये बोन्स नाही, कार्टिलेज आहे म्हणजे सॉफ्ट बोन आहे, आणि ज्या फिशमध्ये बोन्स आहे त्यांना बोनी फिश. तर ते 2 क्लास आहे, कॉन्ड्रिकायथस अँड ऑस्ट्रिकायथस. टेट्रापोडा याच्यामध्ये 4 क्लासेस आहे. ॲम्फिबिया म्हणजे उभयचर, जे प्राणी पाण्यात आणि जमिनीवर राहू शकतात त्यांना आपण म्हणतो ॲम्फिबिया किंवा उभयचर. दुसरा आहे रेप्टॅलिया म्हणजे सरपटणारे प्राणी, जसं पाल आहे, कासव आहे, देन सरडा आहे. हे सगळे सरपटतात, काही लिम्सवाले असतात म्हणजे पाय असतात, काही पाय नसतात. तर सरपटणारे प्राणी. एव्स म्हणजे पक्षी जे उडू शकतात. मॅमल्स सस्तनी प्राणी, इट्स आर क्लास, ह्युमन बीइंग्स क्लास. मॅमल्स हे सगळे ह्युमन बीइंग म्हणजेच मॅमल्स आहेत किंवा मॅमल्स ह्युमन बीइंग सारखे दुसरे प्राणी. तर आता आपण याला डिटेलमध्ये बघू. युरोकॉर्डेटा. तर पहिला आपला जो प्रोकॉर्डेटाचा फर्स्ट संघ आहे तो आहे युरोकॉर्डेटा. आता युरोकॉर्डेटाचं एक एक्झाम्पल इथे दिलेलं आहे. तर युरोकॉर्डेटाचे आपण डिटेल्स बघू. आधीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की युरोकॉर्डेटा याच्या शेपटीमध्ये म्हणजे टेल रिजनमध्ये नोटोकॉर्ड असतो. तर या ठिकाणी याचा टेल रिजन असतो आणि तिथे त्यांचा नोटोकॉर्ड ओनली ॲट लार्वल स्टेज, म्हणजे जेव्हा हे भ्रूण अवस्थेत असतात तेव्हा त्यांच्यामध्ये हा नोटोकॉर्ड असतो. भ्रूण अवस्थेत असताना नोटोकॉर्ड असतो. नंतर तो डिसअपियर होतो. काही प्राण्यांमध्ये असतो, पण यांच्यावरती एक आवरण असते, म्हणून युरोकॉर्डेटाला ट्युनिकॅटा. तर या आवरणला ट्युनिका असे सुद्धा म्हणतात, म्हणून याला ट्युनिकॅटा असं सुद्धा म्हणतात. आणि हे बनलेलं असतात ट्युनिसिन. ट्युनिसिन इज अ टाइप ऑफ सेल्युलोज. सेल्युलोज म्हणजे एक शर्करा आहे, जे ग्रीन कलरचे प्लांट्स असतात त्यांची जी सेल वॉल असते ती सुद्धा सेल्युलोजनी बनलेली असते. तर हे ट्युनिसाइन आहे, हे सुद्धा सेल्युलोजनी बनलेलं असते. नंतर जेव्हा हे मोठे होतात, लार्वल स्टेजच्या वरती जेव्हा येतात, ते एका अशा समुद्राच्या खोलपर्यंत बॉटममध्ये कशाला तरी अटॅच होऊन जातात. मग ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊ शकत नाही. जेव्हा ते लार्वा असतात, छोट्या छोट्या लार्वा असतात, तेव्हा ते पाण्यामध्ये स्विम करतात. पण जेव्हा ते अडल्ट होतात ते एखाद्या गोष्टीला चिपकून बसतात, नंतर ते जाऊ शकत नाही. दीज आर मोस्टली फाउंड इन सी, मरीन वॉटरमध्ये असतात. ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम, दे आर हॅव्हिंग ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम. आता तुम्हाला जेवढेही संघ उपसंघ क्लासेस पाहायचे आहे त्याच्यामध्ये हा शब्द नेहमी येणार आहे, ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम. आणि याच्या अपोजिट येणार आहे क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम. पहिले आपण याला कॉन्सेप्टला समजून घेऊ, म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हाला समजवण्याची गरज नाही. ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे याच्यामध्ये जितकेही फ्लुइड आहे, ब्लड आहे, ते कुठल्याच ट्यूबनी, जसं आर्टरीज, वेन्स अँड कॅपिलरीज याच्या थ्रू जाणार नाही. इट डायरेक्टली सर्क्युलेटेड इन द होल बॉडी. तर क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये आर्टरीज, वेन्स अँड कॅपिलरीज असतात ब्लड कॅरी करण्यासाठी. कॅपिलरीज, शिरा, धमनी आणि केशिका अशा प्रकारच्या ब्लड वेसल्स असतात, त्याच्यामधून रक्त जाते. त्या सिस्टीमला म्हणतो आपण क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम. अदरवाइज इट इज कॉल्ड ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम. तर याच्यामध्ये काय आहे, ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम. हे प्राणी अंडी घालतात म्हणजेच ओविपरस. ओविपरस याला आपण अंडज, आणि जे पिल्लांना जन्म देतात त्यांना आपण विविपरस. हा एक कॉन्सेप्ट लक्षात घ्या, नेक्स्ट याच्यात येणार आहे. विविपरस याला आपण म्हणू जरायुज. ओके, तर हे काय आहे, ओविपरस आहेत युरोकॉर्डेटा. दीज आर सम
कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ युरोकॉर्डेटा, यांच्या टेलमध्ये नोटोकॉर्ड असतो, भ्रूण अवस्थेत असताना असतात. यांचं आवरण जो असतं ट्युनिसिननी बनलेलं असतं, जो एक सेल्युलोज आहे. यांच्यामध्ये ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम असतात आणि ही अंडी घालतात. तर हे एक एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला युरोकॉर्डेटाचं. तर याचं एक्झाम्पल आहे, अजून सारे एक्झाम्पल, हार्डमॅनिया, सल्पा, ॲसिडियन, डोलिओलम अँड उइकप्लेरा. दीज आर सम एक्झाम्पल्स ऑफ युरोकॉर्डेटा. सल्पा, ओके. दुसरा आहे ॲसिडियन, ॲसिडियन. तिसरा आहे डोलिओलम आणि हार्डमॅनिया. हे हार्डमॅनियाचं एक्झाम्पल आहे, हार्डमेनिया. तर आता मी एक अभ्यास करताना गुगलवर सर्च केलेलं आहे की याच्यात लक्षात ठेवण्याची एक ट्रिक दिलेली ती जी मला पण आवडली आणि इट्स व्हेरी युजफुल. आपण जेव्हा हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा लक्षात राहत नाही. तर याला लक्षात ठेवण्याची गुगलवर एक ट्रिक सापडली होती, ती आहे एस फॉर SADHU. यू स्टँड्स फॉर युरोकॉर्डेटा. युरोकॉर्डेटा. तर याला साधू असं शॉर्ट फॉर्म सापडलेलं मला, ते मला आवडलं आणि लक्षात ठेवण्याला खूप इझी आहे. S फॉर सल्फा, A फॉर ॲसिडियन, D फॉर डोलिओलम, H फॉर हार्डमॅनिया अँड U फॉर युरोकॉर्डेटा. तर हे सगळे झाले युरोकॉर्डेटाचे एक्झाम्पल्स. एक्झाम्पलवर जनरली आपल्याला प्रश्न जास्त विचारलेले जातात. हार्डमॅनियाला आपण सी स्क्विड सुद्धा म्हणतो, सी स्क्विड्स. ओके. हे दिस इज ऑल अबाउट युरोकॉर्डेटा. ओके. ही आहे युरोकॉर्डेटाचं एक एक्झाम्पल. सल्पा, ॲसिडियन, डोलिओलम, हार्डमॅनिया अँड वन इज ओइकप्लुरा, जे आपल्या याच्यात आलं नाही. तर दुसरी प्रोकॉर्डेट्सचा सब फायलम आहे सेफॅलोकॉर्डेटा. सेफॅलोकॉर्डेटा. सेफॅलो म्हणजे ज्याच्या पूर्ण बॉडीमध्ये नोटोकॉर्ड आहे, फ्रॉम हेड टू टेल. These are animals which has notochord from head to tail. This is the main character of cyclostomata. Now these are notochord is present from head to tail. डोक्यापासून शेपटीपर्यंत नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे आणि थ्रू आउट लाईफ आहे, नॉट ओनली इन द लार्वल स्टेज, पूर्ण लाईफपर्यंत यांच्या नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे. नंतरचं दुसरं आहे की हे छोट्या माशांसारखे दिसतात, स्मॉल फिश लाईक. इट अपियर स्मॉल फिश लाईक अँड दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज लॅन्सलेट. दे आर नोन ॲज लॅन्सलेट. देन दिस ॲनिमल्स आर मोस्टली मरीन, म्हणजे समुद्रात राहणारे प्राणी आहे. तर हे इतके डायग्राममध्ये जितके मोठे दिसत आहे ते तितके नाही आहे, अगदी छोटे आहे. यांचा आकार जास्तीत जास्त 5 सेंटीमीटरपर्यंत आहे, म्हणून याला आपण लॅन्सलेट नाव दिलं. दुसरं कारण असं आहे की यांची बॉडी जी आहे ब्लेडसारखी दिसते, रेझर जे ब्लेड असतं त्या ब्लेडसारखी दिसते, म्हणून यांना लॅन्सलेटसुद्धा म्हणतात. नाव यू कॅन सी हिअर गिल स्लिट सुद्धा आहे यांना, श्वसनासाठी काय आहे, गिल स्लिट्स. अँड सायक्लोस्टोमॅटाचे एक्झाम्पल आहे ॲम्फिऑक्सस. दिस इज ॲम्फिऑक्सस. याचे जास्त अवेलेबल नाही आहेत आपल्याला एक्झाम्पल्स. दिज आर युनिसेक्शुअल, म्हणजेच मेल आणि फिमेल वेगवेगळे राहतील, एकलिंगी आहेत. आणि ओव्हिपरस. ओव्हिपरस म्हणजेच अंडी घालतात, पिल्लांना जन्म देत नाही तर त्यांची पिल्ले अंड्यातून बाहेर येतात. हे आहे सेफॅलोकॉर्डेटा. आता नेक्स्ट जो आहे,
आता आपण सुरुवात करू वर्टिब्रेट्स, आणि वर्टिब्रेट्सचा सगळ्यात पहिला वर्ग आहे सायक्लोस्टोमॅटा. तर सायक्लोस्टोमॅटा हा आहे जॉलेस ॲनिमल्सचा वर्ग. तर हे मोस्टली समुद्रात सापडणारे प्राणी आहेत. समुद्रात सापडणारे प्राणी किंवा मोस्टली मरीन ॲनिमल्स. दिस ॲनिमल्स आर मरीन ॲनिमल्स. नंतर यांची बायलॅटरल सिमेट्री आहे. आपण बायलॅटरल सिमेट्री मागच्या क्लासेसमध्ये बघितली की ज्या ॲनिमल्सला आपण 2 इक्वल भागांमध्ये डिवाइड करू शकतो त्याला आपण बायलॅटरल सिमेट्री म्हणतो. देन यांना आपण स्केल नाही किंवा खवले नाही, स्केल्स प्रेझेंट नाही, यांच्यामध्ये स्केल्स नाही. नंतर यांचे हृदय जे आहे 2 चेंबरनी बनलेले आहे. यांचे हृदय जो आहे, पेन सापडत नव्हता मला, आता सापडला. हृदय जे आहे 2 कप्प्यांनी बनलेले आहे. जसं आपलं हृदय 4 कप्प्यांनी बनलेलं आहे, तर या ॲनिमल्सचं जे हृदय आहे 2 कप्प्यांनी बनलेलं आहे. याच्यामध्ये आहे एक ॲट्रिया आणि दुसरं आहे वेंट्रिकल. ॲट्रिया आणि दुसरं आहे वेंट्रिकल. तर 2 कप्पे आहे. तर याच्यामध्ये ऑक्सिजनेटेड डिऑक्सिजनेटेड ब्लड काही नाही, मिक्स्ड ब्लड सर्क्युलेट करतात हे बॉडीला. यांचं जे माउथ आहे हे सक्टोरियल माउथ आहे. यांना असं जबडा नाहीच आहे, आणि जबडा नसल्यामुळे ते कुठल्याही फूडला सक करतात. दॅट्स वाय दे आर हॅव्हिंग अ सक्टोरियल माउथ. त्यांच्यामध्ये जे फिन्स असतात पेयर्ड असतात किंवा अनपेयर्ड असतात. कधी 2 पेयर आहेत तर कधी अनपेयर्ड आहे. दे आर हॅव्हिंग अनपेयर्ड फिन्स. अंडी घालतात अँड देअर बॉडी इज कार्टिलिजिनियस. ही पण ॲनिमल्स अंडी घालतात आणि बॉडी जी आहे त्यांची कार्टिलिजिनियस, कार्टिलेजनी बनलेली आहे. याच्यामध्ये बोन्स नाही, सॉफ्ट बोन आहे. कार्टिलेज म्हणजे सॉफ्ट बोन. कास्थीमय, यांना काय म्हणू आपण, कास्थीमय. मध्ये मध्ये मी तुम्हाला मराठी वर्ड्स पण देण्याचा प्रयत्न करते, तर जेव्हा मिळेल तेव्हा घ्यायचे. प्रत्येक वेळी प्रत्येक इंग्लिश वर्डला मराठी वर्ड सांगणार नाही. तर आता मी एकदा सांगितलं कार्टिलिजिनियस म्हणजे कास्थीमय. आणि आपण बोनी म्हटलं तर त्याच्यामध्ये बोनी म्हणजे अस्थिमय. बोन्स म्हणजेच अस्थि. ओके, तर अस्थिमय हा शब्द येईल. कार्टिलिजिनियस अँड बोनी असे 2 प्रकारचे ॲक्वेटिक ॲनिमल्स असतात. तर याच्यामधलं एक्झाम्पल आहे पेट्रोमायझॉन, मॅक्झिन. दिज आर द एक्झाम्पल ऑफ सायक्लोस्टोमॅटा. पुन्हा एकदा आपण पाहू. सायक्लोस्टोमॅटा हे मरीन ॲनिमल्स आहे. बायलॅटरल सिमेट्री आहे. त्यांच्या बॉडीवर कुठल्याही प्रकारची स्केल्स नाही. हृदय हे 2 कप्प्यांनी बनलेलं आहे. दे आर हॅव्हिंग सक्टोरियल माउथ. जबडा नसल्यामुळे ते आपल्या तोंडाने फूड सक करतात. अनपेड किंवा पेड फिन्स आहेत, अंडी घालतात. दिज ॲनिमल्स गिव्ह एग्स आणि ह्यांची बॉडी जी आहे कार्टिलेजनी बनलेली आहे, कार्टिलेजिनियस बॉडी. अँड पेट्रोमायझॉन, मॅक्झिन एक्झाम्पल आहे याचे. सेफॅलोकॉर्डेटा आपला झालेला आहे. दुसरा क्लास आहे आपला पायसेस. पायसेस म्हणजे याच्यामध्ये सगळ्या फिश येणार. फिश जितक्याही फिश आहे, खाऱ्या पाण्यात राहणाऱ्या, गोड्या पाण्यात राहणाऱ्या सगळ्या फिश आहे त्या पायसेस क्लासमध्ये येणार आहे. पायसेस आता याच्यामध्ये मोस्टली स्केल्स असतात. याच्यामध्ये मी जे 2 प्रकार आहे कुठले पायसेसचे, कॉन्ड्रिकायथस अँड ऑस्टिकायथस, जी कार्टिलेजनी बनलेली फिश आहे आणि जी बोन्सनी बनलेली फिश आहे, त्याचे उदाहरणं देऊन ठेवलेले आहे. अजून भरपूर एक उदाहरण आहे त्याच्यात. तर पायसेसमधलं आपण सगळ्यात पहिलं कॅरेक्टर आहे की खाऱ्या आणि गोड्या पाण्यात म्हणजे समुद्रात किंवा दुसऱ्याही पाण्यात, गोड्या पाण्यात सुद्धा हे सापडतात.
ओके, आता फिशचे कॅरेक्टर तर आपण त्याला बघूनच सांगू शकतो. जसा याचा शेप जो आहे हा स्पिंडल शेप आहे, निमुळता आकार आहे, स्पिंडल शेप. कशासाठी स्पिंडल शेप आहे? जेव्हा ह्या पाण्यात पोहतात तर पाण्याचा रेझिस्टन्स कमी करण्यासाठी यांचा स्पिंडल शेप आहे. नंतर यांना श्वसनासाठी गिल स्लिट्स आहे. गिल स्लिट्स म्हणजेच कल्ला विदरे. काय आहे यांना? कल्ला विदरे. त्याच्यानंतर काय बघू शकता, यांना फिन्स आहे. याच्यामध्येही पेयर्ड फिन्स आहे किंवा अनपेयर्ड फिन्स. काही फिशमध्ये पेयर्ड राहील, काही फिशमध्ये अनपेयर्ड फिन्स राहील. शेवटी त्यांना कडल फिश आहे. कडल फिश म्हणजे ही शेवटची, सॉरी, कडल फिन. कडल फिन इज डायरेक्शन बदलण्यासाठी वापरण्यात येणारी जी फिन आहे दॅट इज कडल फिन. पोहताना जेव्हा त्यांना दिशा बदलावायची असते तेव्हा ह्या फिनचा उपयोग होतो. नंतर आता अजून एक महत्त्वाची टर्म आलेली आहे, कोल्ड ब्लडेड, शीतरक्ती. आता हे पण तुम्ही लक्षात घेऊन घ्या, प्रत्येकीच्यात हा वर्ड येणार आहे. कोल्ड ब्लडेड म्हणजेच शीतरक्ती प्राणी. आता शीतरक्त म्हणजे काय? ज्यांचं रक्त थंड आहे असे? तसं नाही आहे. शीतरक्ती म्हणजे जे ॲनिमल्स आपल्या शरीराचं तापमान वातावरणातल्या तापमानासोबत मॅच करू शकत नाही किंवा कॉन्स्टंट ठेवू शकत नाही, त्या प्राण्यांना आपण म्हणतो कोल्ड ब्लडेड. पिक्लिओथर्म, याला अजून एक वर्ड आहे पिक्लिओथर्मिक. पिक्लिओथर्मिक. मग याचा अपोजिट पण असेल वॉर्म ब्लडेड. तर कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स काय करतात की जसं टेम्परेचर बदलतं, उन्हाळ्यात समजा हॉट झालं, थंडीमध्ये थंड झालं, तर दे आर गोईंग इन हायबरनेशन अँड ॲस्टिवेशन. ते स्वतःला टेम्परेचर कॉन्स्टंट करण्यासाठी एक तर समुद्राच्या डीप वॉटरमध्ये बाहेर जर टेम्परेचर जास्त असेल तर ते आतमध्ये जातील, आणि आतमध्ये जर थंड झालं तर समुद्राच्या वरच्या भागामध्ये येतील, पाण्याच्या वरच्या भागामध्ये. तर दॅट इज कोल्ड ब्लडेड. दोज हू कॅनॉट कीप देअर बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट. जसं वातावरणातलं टेम्परेचर बदलेल त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर सुद्धा बदलेल. दोज ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज पिक्लिओथर्मिक. तर हे एक नवीन आलेलं आहे. दे आर हॅव्हिंग क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम. रक्ताभिसरण संस्था ही बंदिस्त आहे. बंदिस्त रक्ताभिसरण संस्था. बंदिस्त रक्ताभिसरण संस्था. तर यांना आपण म्हणू क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम. म्हणजेच काय, तर रक्त वाहण्यासाठी याच्यामध्ये आर्टरीज, वेन्स अँड कॅपिलरीज असतात, ब्लड वेसल्स असतात, त्यांना म्हणू आपण क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम. यांच्यावर स्केल्स असतात. हृदयाचे 2 कप्पे आहे. याही याच्यामध्ये हृदयाचे 2 कप्पे आहे. एक ॲट्रियमनी बनलेला आहे, दुसरा वेंट्रिकलनी बनलेला आहे. तर आता आधीच तुम्हाला सांगितलं होतं की पायसेसमध्ये येणाऱ्या 2 प्रकारच्या ज्या फिश आहे, एक आहे कास्थीमय आणि दुसरी आहे अस्थिमय, बोनी फिश. कॉन्ड्रिकायथस अँड ऑस्टिकायथस. कॉन्ड्रिकायथस अँड ऑस्टिकायथस. ओके, तर हे बनलेली आहे कार्टिलेजनी, कार्टिलेज, आणि ही आहे बोनी, बोन्सनी बनलेली आहे. ओके, बोनी फिश अँड कार्टिलेजनी, ज्याच्यामध्ये काटा असतो, ज्याच्यामध्ये काटा नसतो, अशा प्रकारच्या ज्या फिश आहेत त्या 2 प्रकारमध्ये, कार्टिलेजिनियस अँड बोनी. याच्यावर एक प्रश्न येऊन गेलेला आहे की शार्कचे कॅरेक्टर्स ओळखा. तर पेपरमध्ये तुम्हाला काही कॅरेक्टर्स दिले होते. जसं आता कॉन्ड्रिकायथसमध्ये ज्या स्केल आहे, ह्या स्केल बनलेला आहे प्लॅकॉइड. कशाने बनलेला आहे? प्लॅकॉइड. आणि बोनी फिशमध्ये ह्या बनलेल्या आहे सायक्लॉइड. ऑप्शनमध्ये होतं हे प्लॅकॉइड अँड सायक्लॉइड. नंतर होतं त्यांचं माउथ. आता इथे माउथ आहे कॉन्ड्रिकायथस, ज्या कास्थीमय आहे त्यांचं माउथ दिलेलं आहे वेंट्रल. माउथ दिलेलं आहे वेंट्रल. आणि ज्या बोनी फिश आहे त्यांचं माउथ दिलेलं आहे टर्मिनल. हे ऑप्शन होते टर्मिनल. ओके, आणि अजून एक महत्त्वाचा पॉइंट आहे, याच्यामध्ये गिल्स जे आहे हे ओपन आहेत, आणि बोनी फिश आहे, ऑस्टिकायथस आहे, त्याच्यामध्ये जे गिल स्लिट्स आहे ते कवर्ड आहे, आणि या कवरला म्हणतात ऑपरक्युलम.
ऑपरक्युलम. ओके, तर ऑपरक्युलम हे आहे जे गिल स्लिट्सला कव्हर करतं. नंतर अजून काय आपल्याला डिफरन्स दिसतो, तर हा कडल फिन जो आहे असिमेट्रिकल आहे, एक मोठा आहे एक छोटा आहे, आणि ऑस्टिकायथसमध्ये हा सिमेट्रिकल आहे, अगदी इक्वल आहे. ओके, दिज आर सम डिफरन्सेस. प्रश्न येऊन गेलेला आहे म्हणून मी तुम्हाला याच्यावर एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. शार्कबद्दल विचारलं होतं त्यांनी, तर उत्तर होतं की ती फिश आहे जी कॉन्ड्रिकायथस आहे, त्यांचं माउथ व्हेंट्रली आहे आणि त्यांचे प्लॅकॉइड्स बनलेले, स्केल्स जे आहे ते प्लॅकॉइडनी बनलेले आहे. अजून एक ऑप्शन होतं. तर हे झालं तुमचं स्पायसेस क्लास. आता याच्यानंतरचा जो आपला वर्ग आहे तो आहे ॲम्फिबिया. स्लाइड आपली वरती झालेली आहे त्याची. ॲम्फिबिया. तर ॲम्फिबिया म्हणजे काय, तर ॲम्फिबियन्स म्हणजे जे प्राणी पाण्यातही राहतात आणि जमिनीवरही राहतात, यांना आपण म्हणू उभयचर. उभयचर प्राणी. दे लिव्ह इन वॉटर ॲज वेल ॲज ऑन द लँड. काही प्राणी असतात जे जन्म घेण्यासाठी फक्त पाण्याचा उपयोग करतात, नंतर ते जमिनीवर राहतात. काही प्राणी आहेत ते आजन्म कधी पाण्यात आणि कधी जमिनीवर राहू शकतात. आता यांची जी बॉडी आहे, डोके आणि धड याच्यामध्ये विभागलेली आहे. काय आहे याच्यामध्ये, डोके आणि धड. ओके, डोके धड आहे, पण याच्यामध्ये तुम्हाला मान दिसत नाही, तर हे एक मेन कॅरेक्टर आहे. मान नसते. नेक इज अब्सेंट. नेक इज ॲब्सेंट. नंतर ॲम्फिबियाचं कॅरेक्टर आहे की याच्या बॉडीवर कुठल्याही प्रकारची स्केलिंग नाही आहे. स्केल्स अब्सेंट आहे, जशा फिशमध्ये होत्या तशा नाही आहे. उलट या प्राण्यांची बॉडी असते ती ओलसर असते. आता ओलसर कशामुळे असतात, यांची स्किन आहे ही ओलसर आहे. ओलसर जी आहे म्युकोसल ग्लँड. काय आहे यांच्यामध्ये, म्युकोसल ग्लँड्स. आणि ह्या म्युकोसल ग्लँड असल्यामुळे यांच्या बॉडीमध्ये नेहमी मॉइश्चर राहते. तिसरा महत्त्वाचा पॉईंट आहे की रेस्पिरेशन जे आहे, श्वसन जे आहे ॲम्फिबियन्समध्ये 3 प्रकारचे आहे. पहिलं आहे गिल स्लिट्सनी, म्हणजेच कल्लाविदाराने करतात. गिल स्लिट्समध्ये केव्हा करतील, जेव्हा हे पाण्यामध्ये राहतील तेव्हा त्यांचं श्वसन गिल स्लिट्स. नंतर लंग्सनी करतात, जेव्हा जमिनीवर असतात तेव्हा त्यांचं श्वसन लंग्सद्वारे होतं. आणि तिसरं जे आहे स्किन, जेव्हा हे हायबरनेशनमध्ये जातात तेव्हा अगदी यांचं रेस्पिरेशन श्वसन जो असतं स्लो असतं आणि ते स्किनद्वारे करतात. दॅट इज ऑल्सो नोन ॲज क्युटॅनियस रेस्पिरेशन. क्युटॅनियस, क्युटिकल, स्किन म्हणजे क्युटिकल. आणि लंग्सला आपण म्हणू पल्मनरी. पल्मनरी रेस्पिरेशन. पल्मनरी टाईप ऑफ रेस्पिरेशन. तर उभयचरमध्ये ॲम्फिबियनमध्ये 3ही प्रकारचे श्वसन आपल्याला दिसून येतात. यांचे हृदय जे आहे 3 कप्प्यांनी बनलेले आहे. तर 3 कप्पे हे 2 ॲट्रियम आणि 1 व्हेंट्रिकल. ओके, 3 कप्पे. हृदयाचे किती कप्पे आहे, 3 कप्पे. तर 3 कप्पे, 2 ॲट्रियम आहे आणि 1 व्हेंट्रिकल आहे. हायबरनेशनमध्ये जातात जेव्हा थंडी असतात, हे स्वतःला लपवून घेतात, त्याला आपण शीतकाल म्हणतो, कारण त्यांची बॉडीसुद्धा कोल्ड ब्लडेड आहे. कोल्ड ब्लडेडचा अर्थ आपण पहिल्या याच्यामध्ये बघितलं आहे. कोल्ड ब्लडेड म्हणजेच हे ॲटमॉस्फेरिक टेम्परेचरनुसार आपल्या बॉडी टेम्परेचरला ॲडजस्ट करू शकत नाही. तर काय करतील, हे शीतकाल म्हणजे स्वतःला बिळामध्ये किंवा वॉटरमध्ये लपवून ठेवतील, सो दॅट इट विल नॉट गेट इफेक्ट ऑफ ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर. उष्माकाल, त्याला आपण म्हणू एस्टिवेशन. हायबरनेशन अँड एस्टिवेशन. हायबरनेशन शीतकाल, थंडीच्या दिवसांमध्ये स्वतःला जमिनीत बीळ करून हे प्राणी लपवून ठेवतात. आणि एस्टिवेशन उष्माकाल. तर या जेव्हा खूप सारी ऊन असते किंवा टेम्परेचर जास्त असते तेव्हा सुद्धा हे स्वतःला कुठल्या तरी थंड ठिकाणी लपवून ठेवतात, त्याला आपण म्हणू हायबरनेशन. आणि उष्माकालाला म्हणू एस्टिवेशन. यांना कुठल्याही प्रकारचा बाहेरचा कान दिसत नाही, तर बाह्य कर्ण नसतो. पुन्हा आपण याचे वैशिष्ट्य बघू. डोके धड असे 2 प्रकारचे ह्याच्यामध्ये आपल्याला दिसू शकते. मान नाही, नेक इज अब्सेंट. गिल स्लिट्स आहे श्वसनासाठी. जेव्हा हे पाण्यात असतात तेव्हा हे गिल स्लिट्सचा उपयोग करतात, जेव्हा जमिनीवर असतात तेव्हा फुफ्फुसांचा उपयोग करतात, आणि जेव्हा हे हायबरनेशन किंवा ॲस्टिवेशनमध्ये असतात तेव्हा स्किनचा उपयोग करतात श्वसनासाठी.
हृदयाचे 3 कप्पे आहे आणि 3 कप्प्यांपैकी 2 ॲट्रियम आहे आणि एक वेंट्रिकल आहे. दिज आर कोल्ड ब्लडेड ॲनिमल, दॅट्स वाय ते हायबरनेशन आणि ॲस्टिवेशनमध्ये जातात आणि यांच्या स्किनवर म्युकोसल ग्लँड्स असतात, त्याच्यामुळे त्यांची स्किन जी असते ही ओली राहते, ओलसर राहते. आता याच्यामध्ये 2 तुम्हाला दिसत आहे. काही ॲम्फिबियन्सला पाय नाही आहेत, जसं हा आपण लिखू सेसेलियन, याला पाय नाही. पाय नसलेले जे असतात त्याला आपण म्हणू, पाय नसलेले जे उभयचर आहे ॲपोडा. ओके. काहींना शेपटी दिसतं आपल्याला, तर त्याला आपण म्हणू युरोडेटा. का इथे सुद्धा युरो वर्ड आलेला आहे, ज्याला शेपटी आहे. तर युरोडेटा शेपूट असलेले आणि ॲरोना शेपूट नसलेले, अशा 3 प्रकारच्या विभागात याला उभयचरला टाकलेला आहे. पाय नसलेले, ज्यांना लेग्स नाही आहे, पाय नसलेले ॲपोडा. देन शेपूट प्रेझेंट युरोडेटा, शेपूट आहे. आणि काही ॲम्फिबियन्समध्ये शेपूट नाही, तर ॲरोना शेपूट नाही. ओके, हे झालं ॲम्फिबिया. ॲम्फिबियांचे एक्झाम्पल आहे, याच्यामध्ये दिलं आहे नवेट दिलेलं आहे, सॅलमेंडर दिलेलं आहे, टोड आहे, फ्रॉग आहे, सिसिलियन आहे, ॲक्झोलोट आहे. दिज आर सम एक्झाम्पल ऑफ ॲम्फिबिया. दुसरा वर्ग आपण बघू, पायसेस झालेला आहे आपला. रेप्टाईल, चौथा क्लास आहे वर्टिब्रेटाचा. चौथा वर्टिब्रेटाचा आपण पहिल्यापासून बघितलेला आहे. पहिला त्याचा होता सायक्लोस्टोमॅटा, सायक्लोस्टोमॅटा नंतर पायसेस, पायसेस नंतर ॲम्फिबिया आणि ॲम्फिबिया नंतर आपण बघू रेप्टालिया. तर रेप्टालिया म्हणजे सरपटणारे प्राणी, जे सरपटतात. सरपटणारे प्राणी. आता हे सरपटतात का? सरपटतात कारण यांचे जे लिम्स आहे, लिम्स म्हणजेच पाय, खूप वीक आहे किंवा काहींना पाय नाहीत, काहींना पाय नाहीत आणि त्यांचे पाय जे असतात त्यांच्या बॉडीच्या पॅरलल मध्ये जातात आणि त्यांच्या बॉडीचं वेट घेऊ शकत नाही. पाय खूप छोटे आहे ॲज कम्पेअर टू बॉडी, दॅट्स वाय दे डू नॉट वॉक, रन, ते क्रॉल करतात, सरपटतात. म्हणून आपण याला म्हणू सरपटणारे प्राणी. शरीर यांचे लांब आहे किंवा गोलाकार आहे. यू कॅन सी हिअर, लांब आहे किंवा गोल आहे. टर्टलचे गोल आहे, साप, लिझार्ड, चॅमेलियॉन यांचे कसे आहे, लांब आहे. आणि त्यांची बॉडी आहे डोके, मान, धड आणि शेपूट, या 4 मध्ये यांची बॉडी डिवाइड झालेली आहे. डोके, मान, धड आणि शेपूट. हेड, नेक, ट्रंक अँड टेल. हेड, नेक, ट्रंक अँड टेल. श्वसनासाठी यांना लंग्स आहे. रेस्पिरेशनसाठी काय यूज करतात, लंग्स. लंग्स म्हणजेच फुफ्फुसे. काय यूज करतात, लंग्स. लंग्स म्हणजेच फुफ्फुसे. त्वचावर स्केल आहे. स्केल्स म्हणजे काहीतरी यांचं असं रफ आवरण, स्केल्स आहेत. त्वचेवर स्केल्सचं आवरण आहे. काही प्राणी जलचर आहे, ॲक्वॅटिक आहे, तर काही भूचर आहे, म्हणजे जमिनीवर, टेरिस्ट्रियल. भूचर म्हणजे टेरिस्ट्रियल, जलचर म्हणजे ॲक्वॅटिक. यातले काही पाण्यात राहतात तर काही जमिनीवर राहतात. क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम यांची कशी आहे, क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम. बंदिस्त रक्ताभिसरण संस्था, म्हणजे रक्त वाहून नेण्यासाठी याच्यामध्ये आर्टरीज, वेन्स सारखे काही ट्यूब आहे. सर्क्युलेटरी सिस्टीम, क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम. आणि हृदय जे आहे 3 कप्प्यांनी बनलेले आहे. हार्ट इज हॅव्हिंग 3 चेंबर्स. हार्टमध्ये किती चेंबर्स आहे, 3 चेंबर्स. यांच्यात अजून एक दुसरं कॅरेक्टर आहे, बोट आणि नखे, डिजिट्स अँड क्लॉज. याच्यामध्ये डेव्हलप झालेले आहे बोट आणि नखे किंवा हूव्स पण असू शकतात. डिजिट्स अँड क्लॉज आर डेव्हलप इन दिस क्लास. युनिसेक्शुअल आहेत, युनिसेक्शुअल, दिस ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल आणि काही अंडी घालतात.
अंडी घालणारे प्राणी. ओके, अंडी घालणाऱ्यांना आपण म्हणतो ओव्हीपरस. ओव्हीपरस. यातमधला वायपर जो स्नेक आहे, वायपर नावाचा स्नेक, तो अंडी घालत नाही, तर तो पिल्लांना जन्म देतो. वायपर स्नेक गिव्स बर्थ टू द मीन्स लाईक पिल्लांना जन्म देतो. तर हा एक एक्सेप्शनल आहे. आणि एक हा जो पॉइंट आहे, हृदय जे 3 कप्प्यांनी बनलेलं असतं, याचं एक्झाम्पल आहे मगर, क्रोकोडाईल, विच इज हॅव्हिंग 4 चेंबर. याला 4 कप्पे असतात. किंवा असेच प्रश्न येतात आपल्याला. जनरली काही साधे प्रश्न येणार नाही की जे वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहे तेच ओळखा. जे एखादे एक्सेप्शन असतात तेच विचारलं जातात. जसं आता हे सांगितलं मी तुम्हाला, वायपर हा ओव्हीपरस नाही आहे, हा विव्हीपरस आहे, पिल्लांना जन्म देतो. आणि मगर रेप्टाईलमध्ये येऊन सुद्धा 3 कप्पे नसून याला मॅमल सारखे 4 कप्पे आहेत. तर याच्यामधले काही उदाहरण तुम्हाला आहे, टर्टल, टॉर्टाइस, स्किंक, स्नेक, क्रोकोडाईल, लिझार्ड, गेको अँड चॅमेलिऑन. सरडा आहे, कासव आहे, साप आहे, याला काही म्हणतात स्किंक, साप सुंदरी. आठवायला जरा कठीण गेलं, साप सुंदरी. ओके, साप सुंदरी. अँड गेको, याला म्हणू आपण घोरपड. बाकीचे तुम्हाला लिझार्ड माहिती आहे, पाल, क्रोकोडाईल मगर. ओके, चॅमेलिऑन म्हणजे सरडा, विच कॅन चेंज द कलर अकॉर्डिंग टू, म्हणजे जे ॲटमॉस्फिअर आहे त्याच्यानुसार तो आपला स्वतःचा रंग बदलू शकतो. आणि ते कशासाठी आहे? स्वतःच्या संरक्षणासाठी, टू प्रोटेक्ट इटसेल्फ. तर रेप्टालियाचे आपण काही कॅरेक्टर्स बघितलेले आहे. शरीर लांब आहे, गोलाकार आहे, डोके, मान, धड, शेपूटमध्ये यांचे शरीर विभागलेले आहे. लंग्स आहे रेस्पिरेशनसाठी, शरीरावर स्केल्स आहे, जलचर किंवा भूचर आहे. यांची जी सर्क्युलेटरी सिस्टीम आहे ते बंदिस्त आहे, म्हणजेच क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम. हृदय 3 कप्प्यांनी बनलेले आहे, बोटं आणि नखसुद्धा आलेले आहेत. नंतर हे युनिसेक्शुअल आहे, एकलिंगी आहेत, नर आणि मादा वेगवेगळे असतात, हे अंडी घालतात. एक्सेप्शनल आहे वायपर स्नेक, जे पिल्लांना जन्म देते. आणि एक एक्सेप्शन सांगितलं आपण मगर, ज्यांच्या हृदयाला 4 कप्पे आहेत. आता हा आपण बेसिक घेऊ. याच्यानंतर समजा कॉर्डेट्स किंवा प्लांट ॲनिमल क्लासिफिकेशन झालं तर आपण याच्यापेक्षा ॲडव्हान्समधले जे कॅरेक्टर्स आहे ते बघू. तर नेक्स्ट क्लास आहे एव्स. एव्स म्हणजेच पक्षी वर्ग. पक्षींचं काय कॅरेक्टर आहे? ते उडू शकतात, हवेमध्ये उडू शकतात. तर हवेमध्ये उडू शकतात, तर यांचे हवेमध्ये उडण्यासाठी काही कॅरेक्टर स्पेशल असतील. तर सगळ्यात पहिले कॅरेक्टर आहे की ज्यांचे ॲनिमल्सचे जे पुढचे पाय आहे, 4 limbs आर कन्वर्टेड इनटू फिदर्स. विंग्समध्ये याचे कन्वर्शन पंखामध्ये झालेलं आहे. पहिल्या 2 पायाचं कन्वर्शन कशामध्ये झालेलं आहे? विंग्स. दॅट विल हेल्प देम टू फ्लाय. अजून काय असू शकतं उडण्यासाठी? तर यांचा बॉडीचा शेप जो आहे तो असा असतो, निमुळ आकार, स्पिंडल शेप. तर याचा निमुळता जो आकार आहे शरीराचा, तो एअर फ्लाइट म्हणजे हवेमध्ये उडण्यासाठी त्यांना अतिशय उपयोगी पडतो. नंतर जे जॉचं कन्वर्शन झालेलं आहे ते बीकमध्ये झालेलं आहे. बीक म्हणजेच चोच तयार झालेले. सगळ्याच पक्ष्यांना आपल्याला चोच दिसते, ते अन्न खाण्यासाठी त्याचा उपयोग करतात. नंतर यांचे जे बोन्स आहे, हाडे आहेत, ते हॉलो आहेत, पोकळ आहे. हाडे पोकळ. मला असं वाटतं हे शॉर्टमध्ये लिहिलेलं तुमच्यासाठी जास्त चांगलेलं आहे की प्रत्येक एक वर्ड एक पॉईंट, एक वर्ड एक पॉईंट. तर शॉर्टमध्ये आपण स्वतःच्या नोट्स बनवू शकतो की आपण अगदी 4-5-6 शब्दामध्ये संपून टाकतो एखादा क्लास. एक्सेप्शनल असेल ते आपण ॲडव्हान्स क्लासमध्ये घेऊ. हृदयाचे 4 कप्पे आहे. याच्यापेक्षा आधीचे जे 2 क्लासेस झाले त्याच्यामध्ये आपण हृदयाचे 3 कप्पे बघितले. त्याच्या आधीच्या 2 क्लासेसमध्ये हृदयाचे 2 कप्पे बघितले. आता एव्स म्हणजे क्लास पायसेस पासून हृदयाचे 4 कप्पे झालेले आहे. 2 ॲट्रियम आहे आणि 2 व्हेंट्रिकल आहे. आता पुढचं लेक्चर जे राहणार आहे आपला रक्तभिसरण संस्था, ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. तर हे आपल्याला येणार आहे ॲट्रियम, व्हेंट्रिकल. म्हणून याचं इंट्रोडक्टरी होऊन जाते तुम्हाला की हे 4 कप्पे कोणते. तर 2 ॲट्रियम आहे, 2 आहे व्हेंट्रिकल.
अलिंद आणि निलय असे नाव आहेत, आपण ते कन्फर्म करू नंतर. एट्रियम कुठलं आणि वेंट्रिकल कुठलं. दुसरा अजून एक कॅरेक्टर आहे की यांची वोकल कॅव्हिटी. प्रत्येक पक्षी हा चांगला आवाज काढू शकतो. आपल्याला पॅरेटचा आवाज माहिती आहे, सगळ्याच पक्ष्यांचे आवाज आपल्याला आवडतात. बर्ड सिंग्स. तर यांच्यामध्ये काय आहे, वोकल कॅव्हिटी. वोकल कॅव्हिटी डेव्हलप झालेली आहे विच कॅन प्रोड्यूस डिफरंट टाईप ऑफ साऊंड्स. काय प्रोड्यूस करतात, मस्त आवाज प्रोड्यूस करतात हे पक्षी आणि ते आवाज आपल्याला आवडतात. का आवडतात, कारण हे यांच्यामध्ये वोकल कॅव्हिटी डेव्हलप झालेली असते. तर हे आहे पक्षी. स्मॉलेस्ट बर्ड, हमिंग बर्ड. स्मॉलेस्ट बर्ड, हमिंग बर्ड. आऊल आहे, ईगल आहे, नाईट एंजल आहे, स्ट्रॉक आहे, कॅनेरी, स्टर्लिंग, गुज हे काही एक्झाम्पल आहे. ऑस्ट्रिच. ऑस्ट्रिच हा लार्जेस्ट बर्डमध्ये येतो. ऑस्ट्रिचचं चित्र नाही आहे याच्यामध्ये, पण सगळ्यांनी बघितलं असेल. ऑस्ट्रिच इज अ लार्जेस्ट बर्ड अँड हमिंग बर्ड इज अ स्मॉलेस्ट बर्ड. ओके, हे कॅरेक्टरिस्टिक झालेले आहे एव्हचं. याच्यानंतरचा क्लास आहे आपला क्लास मॅमेलिया. मॅमेलियन, मॅमेलिया किंवा याला आपण म्हणू सस्तनी प्राणी. सस्तनी, सस्तनी प्राणी. आता सस्तनी प्राणी म्हणजेच ज्यांच्यामध्ये सस्तन ग्रंथी आहेत. प्रत्येकाला एक पर्टिक्युलर वर्ड आहे, जसं एव्स फ्लाय करणारे, रेप्टेलिया सरपटणारे, त्याच्या आधीचा आपला होता पायसेस फिश, आणि हे आहे सस्तन ग्रंथी असणारे प्राणी. सस्तन ग्रंथी म्हणजे काय, ज्या प्राण्यांच्या मादा स्वतःच्या पिल्लांना स्वतःच्या दुधावर वाढवतात, मेमरी ग्लँड्स असतात, अशा प्राण्यांना आपण मॅमेलियन म्हणतात. मेमरी ग्लँड्स, ज्या ग्लँड्सद्वारे मादांमध्ये मिल्क सिक्रिशन होते त्याला आपण मेमरी ग्लँड्स म्हणू. अजून काय कॅरेक्टर्स आहेत तर याच्यामध्ये मान, धड, शेपूट असतं. नंतर क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. मान, धड, शेपूट अशा प्रकारचे याच्यामध्ये कॅरेक्टर्स असतात. क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. रक्त भिसरण संस्था कशी आहे, बंदिस्त. क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम. देन हार्ट इज हॅव्हिंग 4 चेंबर. आता हा याला मी कव्हर करते. हार्ट इज 4 चेंबर. 2 ॲट्रियम आहे आणि 2 वेंट्रिकल आहे. हार्ट इज क्लोज कारण हा जो आहे एव्स आणि मॅमल हे दोन्ही वॉर्म ब्लडेडमध्ये येतात. वॉर्म ब्लडेड. वॉर्म ब्लडेड म्हणजेच काय, जे प्राणी स्वतःचं बॉडी टेम्परेचर ॲटमॉस्फिअरच्या टेम्परेचरनुसार ॲडजस्ट करतात. आपलं बॉडी टेम्परेचर ताप नसताना, फीवर नसताना 37 डिग्री सेल्सिअस आहे. ते कधीच बदलत नाही. उन्हाळा असो, हिवाळा असो, पावसाळा असो, तर आपण काय आहे, वॉर्म ब्लडेड. बॉडीमध्ये ही ॲडजस्टमेंट असते की आपण आपलं टेम्परेचर जे आहे 37 डिग्री ठेवणार आहे. जसं आपण उन्हाळ्यात जास्त पाणी पितो, स्वतःला AC मध्ये ठेवतो किंवा आपण तसे कपडे घालतो की आपलं बॉडी टेम्परेचर एवढं कॉन्स्टंट राहायला पाहिजे. आणि हिवाळ्यामध्ये आपण जास्त फूड घेतो सो दॅट बॉडी विल प्रोड्यूस लार्ज अमाऊंट ऑफ हीट अँड बॉडी विल रिमेन वॉर्म. ओके, तर ते आहे वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स. एव्स सुद्धा आहे वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की मॅमल्समध्ये जे आहे डेव्हलप्ड ब्रेन आहे ॲज कम्पेअर्ड टू अदर ॲनिमल्स. दिज आर हॅव्हिंग डेव्हलप्ड ब्रेन. ह्युमन एवढं कोणाचंच डेव्हलप नाही आहे. ते आपण जेव्हा ब्रेन पार्ट शिकू तेव्हा ह्युमन ब्रेन शिकणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कळेल की हाऊ वी आर डिफरंट फ्रॉम अदर ॲनिमल्स. आणि आर्टिक्युलेटेड, काही ना काही साऊंड प्रोड्यूस करतात. ओके, तर साऊंडमध्येही काही पक्षी असे आहेत जे इन्फ्रा साऊंड ऐकू शकतात. अश्राव्य. अश्राव्य म्हणजे ज्यांची फ्रिक्वेन्सी 20 हर्ट्सच्या पेक्षा कमी आहेत, असा जो साऊंड असतो तो आहे इन्फ्रा साऊंड. तर त्यामध्ये आहे हत्ती, गेंडा आणि देव मासा हे ऐकू शकतात इन्फ्रा साऊंड, 20 हर्ट्सपेक्षा कमी असणारा साऊंड. आणि वटवाघूळ जे आहे, आऊल मला वाटते वटवाघूळला म्हणतं, ते अल्ट्रा साऊंड म्हणजे 20,000 हर्ट्सपेक्षा जास्त साऊंड हे मॅमल्स ऐकू शकतात. डॉल्फिन सुद्धा आहे त्याच्यामध्ये.
आता याच्या प्रजननानुसार 3 टाईप दिलेले आहे, ज्या प्रकारचे प्रजनन. आता मॅमल म्हटलं तर आपल्याला मेमरी ग्लँड हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे की ज्यांच्या मादा मिल्क सिक्रिशन करतात. आणि प्रजनन 3 प्रकारचे आहे. रिप्रोडक्शन इज ऑफ 3 टाईप. प्रोटोथेरिया, आता इथे आपण मी लिहिते प्रोटोथेरिया. प्रोटोथेरिया. आता याही मॅमल्स मध्ये काही असे एक्सेप्शनल ॲनिमल्स आहेत की जे अंडी घालतात. इथे एक एक्झाम्पल दिलेला आहे, प्लॅटिपस आणि इकिडना. तर हे आहे अंडी देणारे मॅमल्स. तर प्रोटोथेरियामध्ये काय आहे, जे ॲनिमल्स अंडी घालतात ते येतो प्रोटोथेरिया मॅमल्स. दुसरा आहे मेटाथेरिया. मेटाथेरिया. आता मेटाथेरियामध्ये अनडेव्हलप्ड पिल्लांना जन्म देण्यात येतो, ज्यांची वाढ झालेली नसते गर्भाशयामध्ये, तरी पण त्यांना जन्म देण्यात येतो. अविकसित पिल्लांना जन्म देणारे जे ॲनिमल्स आहेत ते येतात मेटाथेरियामध्ये. आणि थर्ड आहे युथेरिया. विकसित युथेरिया आहे विकसित पिल्लांना जन्म देतात. जसं ह्यूमन बीइंग जेवढी म्हणजे गर्भाशयात पूर्ण वाढ झाल्यावर जन्म देणारे जे मॅमल्स आहे विकसित पिल्लांना जन्म देते. ओके, पहिलं उदाहरण पाहिलं आपण, अंडी देतात ते इकिडना आहे, प्लॅटिपस आहे याच्यामध्ये उदाहरण. जे अनडेव्हलप पिल्लांना जन्म देतात त्याच्यामध्ये येतं कंगारू, नंतर आहे क्वाला, ओपोसम. आणि युथेरियामध्ये आहे मानव, ह्यूमन बीइंग, वेल्स, डॉल्फिन, मुंगूस, हत्ती आणि घार. हे काही मॅमल्सचे एक्झाम्पल आहे. ओके, मॅमल्सचे सगळ्यात महत्त्वाचे आपण पाहिलेलं आहे मेमरी ग्लँड्स आहे, हृदय 4 कप्प्यांनी बनलेलं आहे, क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम आहे आणि त्याचे प्रजननानुसार रिप्रोडक्शनच्या अनुसार 3 टाईप पण बघितलेले आहे. प्रश्न जनरली आपल्याला युनिक विचारले जातात की ज्याच्यामध्ये काहीतरी डिफिकल्ट आन्सर असते, म्हणून आपण प्रत्येक गोष्टीची एक्सेप्शनल केस घेतो. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण कॉर्डेट्स बघितलेलं आहे, कॉर्डेट्समधले 2 क्लासेस बघितले आणि वर्टिब्रेटाचे 6 क्लासेस बघितले, 6 क्लासेसचे कॅरेक्टरिस्टिक. आणि इथे आपला चॅप्टर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स कंप्लीट होतो. समजायला थोडा कठीण आहे. आय होप तुम्हाला 4ही लेक्चर समजले असेल, आणि नसेलही समजले तर याच्या पुढेही आपण रिव्हिजनमध्ये घेऊ आणि अजून ॲडव्हान्स किंवा PYQ प्रश्न कुठले आलेले आहेत तेही आपण डिस्कस करू. अँड हॅव अ गुड डे.